बुध पर्वताचे गुणधर्म हा विषय पाहिला. आज आपण मंगळ पर्वताचे गुणधर्म पाहूया. मंगळ पर्वत हस्तरेषा शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक पर्वत हे निवासाचे स्थान ठरवून दिलेले आहे. याला एकमात्र अपवाद मंगळ या ग्रहाबद्दल करण्यात आलेला आहे. मंगळ या ग्रहाला तळहातावर 2 ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे. यावरून माझ्या प्रेक्षकांना मंगळ या ग्रहाची महती कळून येईल. मंगळ ग्रहाचे स्थाने तळहातावर मंगळ ग्रहाचे 2 स्थाने कल्पिलेले आहेत. त्यापैकी पहिले स्थान हे बुध पर्वताखाली आणि चंद्र पर्वताच्या वर हृदय रेषा आणि मस्तक रेषा यांच्यामध्ये स्थित केलेले आहे. या मंगळ पर्वताला ऊर्ध्व मंगळ पर्वत असे म्हणतात. तर गुरु पर्वताच्या खाली आणि अंगठ्याच्या शेजारी मस्तक रेषेखाली आणि शुक्र पर्वताच्या वरील बाजूला जो मंगळ पर्वत स्थिर असतो त्याला या हस्तरेषा सामुद्रिक शास्त्रामध्ये खालचा मंगळ पर्वत असे म्हणतात. हातावरील ऊर्ध्व मंगळच्या अस्तित्वावरून त्या व्यक्तीची मानसिक आणि बौद्धिक शक्ती यांची कल्पना येते. त्याचप्रमाणे या व्यक्तीमध्ये चिकाटी, धैर्य, आत्मविश्वास आणि आक्रमण करण्याची क्षमता किती प्रमाणात आहे याचाही अंदाज आपल्याला येतो. खालच्या मंगळ पर्वतावरून त्या व्यक्तीची शारीरिक ताकद, प्रतिकारशक्ती आणि रागाचे प्रमाण व सहनशीलता याचा अंदाज आपल्याला येतो. इतर पर्वताप्रमाणे या मंगळ पर्वताचे सुद्धा 3 प्रकार होत असतात. ते म्हणजे प्रमाणशीर, विकसित मंगळ पर्वत, अविकसित मंगळ पर्वत आणि अतिविकसित मंगळ पर्वत. आपण प्रथम ऊर्ध्व मंगळ पर्वताबद्दल विचार करूया. यानंतर खालच्या मंगळ पर्वताबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. ऊर्ध्व मंगळ पर्वत, प्रमाणशीर मंगळ. हा मंगळ पर्वत बुध बोटाच्या खाली आणि चंद्र पर्वताच्या वर स्थापित झालेला असतो. मंगळ प्रधान व्यक्ती. ज्या व्यक्तीच्या हातावर मंगळ पर्वत प्रमाणशीर असतो त्या व्यक्तीला मंगळ प्रधान व्यक्ती असे म्हणतात. शारीरिक वैशिष्ट्ये. हातावर ऊर्ध्व मंगळ प्रमाणशीर असेल तर अशी व्यक्ती सशक्त, उंच आणि धडधाकट बांध्याचे असतात. छाती भरदार आणि दंड पिळदार असतात. कष्टाचे कामे करताना हे लोक कधीच थकत नाही. शरीर गुटगुटीत असल्यामुळे हे दिसायला आकर्षक आणि भारदस्त वाटत असतात. स्वभाव. अशा व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात. कोणतेही कार्य आपल्या बळकट शरीराच्या आधारे करून घेण्याची त्यांचा प्रयत्न असतो. या लोकांचे मन उत्साही असून ते धाडसी स्वभावाचे असतात. कामाची चिकाटी आणि एकनिष्ठा वाखाणण्याजोग असते. अशा व्यक्तींनी उत्तम प्रकारचे शिक्षण घेतलेले असेल तर अशा व्यक्ती वादविवाद करण्यात तरबेज असतात. कुठल्याही गोष्टीचा मुळापासून शास्त्रोक्त अभ्यास करण्यात या लोकांना फार आनंद वाटतो. या लोकांना जरी शारीरिक बळ निसर्गाकडून अफाट प्रमाणात मिळालेले असले तरी ते आपले कार्य मुत्सद्दीगिरीच्या साहाय्याने बेमालूमपणे करून घेण्यात नेहमी यश मिळवतात. सर्वांना समान न्याय देण्याच्या त्यांच्या या प्रवृत्तीमुळे ते सर्वांनाच आदरणीय वाटतात. विवाह. शरीर संपदा उत्तम प्रकारची लाभलेली असल्यामुळे अशा लोकांना वैवाहिक जीवनात आपल्या साथीदाराकडून साथ मिळण्याची मोठी अपेक्षा असते. आपल्या पत्नीला ते चांगल्या प्रकारे शारीरिक सुख देऊन आनंदी होतात. त्यांचे मंगळ तत्वाच्या स्त्रीशी चांगलेच जमते. म्हणून शुक्र तत्वाच्या राशीच्या स्त्रीबरोबर अथवा मंगळ तत्वाच्या राशीच्या स्त्रीबरोबर अशा व्यक्तीचा विवाह झाल्यास फारच उत्तम. आरोग्य. अशा लोकांचा आहार हा मोठा असतो. दिवसातून कमीत कमी 3 वेळा ते जेवण घेत असतात. आहारामध्ये सुद्धा ते प्रामुख्याने मांसाहाराला प्राधान्य देत असतात. त्यामुळे त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात हृदयविकार, रक्तदाब अथवा किडनीच्या आजाराला बळी पडावे लागते. व्यवसाय. विद्यार्थी दशेत हे लोक उत्तम खेळाडू म्हणून प्रसिद्धी मिळवतात. शाळेत त्यांना अभ्यासाची उत्तम जोड मिळाल्यास हे लोक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून फार पुढे येतात. चांगल्या बुद्धीची यांना साथ मिळाल्यामुळे ते कलेक्टर, सचिव म्हणून पुढे येतात. अतिविकसित ऊर्ध्व मंगळ पर्वत. हा ऊर्ध्व पर्वत फुगीर आणि जादा विस्तारलेला असेल तो अतिविकसित ऊर्ध्व मंगळ पर्वत आहे असे मानले जाते. शरीर वैशिष्ट्ये. असे लोक उंच आणि बळकट बांध्याचे असतात. त्यांचा हाताचा पंजा विस्तीर्ण असा असतो. भरभर चालत जाऊन न थकता ते दिवसभर काम करून पुन्हा ताजेतवाने वाटतात. अंगात रगेलपणा भरपूर असल्यामुळे केवळ शारीरिक ताकदीच्या जोरावर ते दादागिरी करू लागतात. अशा लोकांच्याकडे पाहिल्यावर आपण जणू काय धिप्पाट राक्षसासारख्या व्यक्तीशी तर बोलत नाही ना अशी शंका येत राहते. आरोग्य. या लोकांची भूक आणि पचनशक्ती ही प्रचंड असल्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम असते. अन्नाच्या चवीबद्दल ते मुळीच जागरूक नसतात. थोडक्यात भुकेला कोंडा निजेला धोंडा असा त्यांचा खाक्या असतो. परंतु दारूसारखे व्यसन अशा लोकांना लवकर लागत असल्यामुळे ते आतून पोखरले जातात. उतार वयात मात्र ते कमरेतून वाकून चालतात. त्यांच्या गुडघ्याच्या सांध्यांना सूज आल्यामुळे कधीकधी त्यांना साधे चालणेही अशक्य होते. विवाह. अशा लोकांची पत्नी ही त्यांना फार घाबरून वागते. तमाशातील अथवा इतर हलक्या दर्जाच्या स्त्रियांशी या लोकांचा संबंध येत असतो. स्वतःच्या स्त्रीवर त्याची फार मोठी करडी नजर असते. परिणामी तिचे चुकून वाकडे पाऊल पडल्यास अशा व्यक्ती तिला ठार मारण्यास मुळीच कचरत नाहीत. कुठलेही वैवाहिक सुख उरबडून घेण्यास यांना राक्षसी आनंद वाटतो. स्वभाव. अत्यंत तामसी आणि तापट स्वभाव हे या लोकांचे वैशिष्ट्य होय. कोणत्याही कारणामुळे मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडल्यास यांना चटकन राग येतो आणि तो राग बराच काळ धुसमुसू लागतो.
रागाच्या भरात नको ती गोष्ट यांच्या हातून घडून जाते आणि मग ते आयुष्यभर पश्चाताप करीत बसत असतात. अशा या लोकांपासून सामान्य माणसे मात्र 4 पावले दूर राहतात. व्यवसाय. अशा व्यक्ती जरी निरोगी आणि धिप्पाड असल्या तरी त्यांना काबाड कष्ट करून मेहनत करून धनसंपत्ती मिळवण्याची मुळीच इच्छा नसते. या उलट दादागिरी गुंडगिरी करून समाजातील गोरगरिबांना छळून व्यापाऱ्यांना सतवून पैसा मिळवण्याकडे यांचा कल असतो. कमी बुद्धिमान आणि अशिक्षित लोक मात्र आपल्या धनाच्या अशा वाईट कामामुळे इमाने इतबारे नोकरी करीत असतात. भाषा अरेरावीपणाची, लोकांशी तुच्छ वागणूक, सतत माऱ्यामाऱ्यांमध्ये गुंतलेल्या अशा ह्या लोकांचा शेवटही वाईट आणि घातपातामुळेच घडून येतो. समाजात हे लोक अत्यंत अप्रिय असल्यामुळे यांच्या विपन्नवस्थेमध्ये कुणीही सहानुभूती दाखवत नाही. सैनिक, बॉडीगार्ड, पोलीस खात्यामध्ये अशा लोकांचा भरणा विशेष असतो. अविकसित ऊर्ध्व मंगळ पर्वत. काही वेळा तळहातावरील ऊर्ध्व मंगळ पर्वत हा सपाट किंवा खोलगट असलेला दिसून येतो. त्याचे फल मानवी जीवनावर कशा प्रकारचे असेल याबद्दल आता थोडा सविस्तर विचार करू. शरीर वैशिष्ट्य. उंच, आडदांड तब्येत, दात थोडेसे पुढे आलेले परंतु पाठीला न कळत पोक आलेले असे हे व्यक्तिमत्व असते. हाताचे पंजे हे प्रमाणापेक्षा मोठे, जाड आणि पसरट असतात. तसेच पायाच्या बाबतीत ही दिसून येते. डोक्यावरील केस काळे, लांब आणि मागे वळणारे असतात. कपाळ प्रमाणापेक्षा थोडेसे लहान असते. डोळ्यांच्या खाली गालावरील हाडे वर आलेले दिसून येतात. हातावर आणि पायावर केसांचे प्रमाण भरपूर असते. लांब लांब ढांगा टाकीत जाण्याची यांना सवय असते. स्वभाव. अशा लोकांना विनोद अथवा ललित साहित्याबद्दल मुळीच आवड नसते. आदाशासार, बाकाबक यांचे खाणे चालूच असते. समाजातील शिष्टाचारांचा यांना गंधही नसतो. आवाज खरखरीत असून कर्कश वाटतो. कुणाशीही बोलताना स्वरात आदर, प्रेमळपणा अथवा मुलायमता तर कधीच दिसून येत नाही. अपमान झाल्यास समोरच्या व्यक्तीशी 2 हात करण्याची यांची लगेच तयारी. भांडखोर म्हणून प्रसिद्ध. आरोग्य. या लोकांना व्यसनाबद्दल कधीच सोयरसोतक नसते. व्यसनी असल्यामुळे यांची तब्येत नेहमी खालावलेली असते. पायाचे गोळे फार दुखतात. ते सतत आपले शरीर कुणाकडून तरी तुडवून घेतात. फार कष्टाचे काम करण्याची क्षमता मात्र फारच कमी असते. छातीचे विकार, विशेषतः क्षयरोग किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर अशा लोकांना लवकर होतो. रागाचे प्रमाण प्रचंड असल्यामुळे ॲक्सिडेंट्सना हे नेहमी निमंत्रण देतात. विवाह. अशा लोकांची लैंगिक भूकी मोठ्या प्रमाणात असते. एका स्त्रीपासून यांना कधीच समाधान होत नाही. वेश्यागमन अथवा त्रयस्थ स्त्रीशी यांचा संबंध लवकर जुळून येतो. ते शक्य न झाल्यास काम विवल होऊन असे लोक बलात्कार करून बदनाम होतात. अशा व्यक्तींच्या घरी आधुनिक काळी सुद्धा मुलांचे लिंडर पिकलेले असते. व्यवसाय. अशा लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे ट्रक ड्रायव्हर, गवंडी, सुतार, मजूर, कारखान्यातील मजूर, दरोडेखोर अथवा राखणदार अशा प्रकारचा असतो. कोणताही निर्णय घेताना त्याचा परिणाम न पाहता हे बिनडोकपणे निर्णय घेतात. गुंडगिरी करणे, चाकू दाखवून लुटणे, मारामाऱ्या करीत फिरणे हा त्यांचा आणखी एक आवडता छंद. दारूची भट्टी लावून अल्प मेहनतीमधून भरपूर पैसा कमवायचा असा त्यांचा ध्येयवाद. एकूण काय, विचारापेक्षा यांच्यावर विकाराचाच पगडा जास्त. आज आपण फक्त ऊर्ध्व मंगळ पर्वत हा विषय पाहिला. पुढील भागात आपण खालच्या मंगळ पर्वताबद्दल विवेचन करू. आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कमेंट्स व्हिडिओवर शेअर करा. नमस्कार.